मित्रांनो, एक सुपरहिट चित्रपट बनवण्याचा कुठलाही फिक्स फॉर्म्युला नसतो। चित्रपट बनवताना तो बॉक्स ऑफिसवर कशामुळे चालेल हे कोणालाही माहिती नसतं। चित्रपट चांगला बनवायला निर्माते, दिग्दर्शक नाही ते युक्त्या वापरतात। मात्र आपण बघतो की इतकं सगळं असूनही चित्रपट फ्लॉप होतात। मात्र आजवरच्या निरीक्षणातून एक फॉर्म्युला असा समोर आलाय ज्यानुसार चित्रपट बनवले तर ते हमखास यशस्वी होतात। या फॉर्म्युलावरचे चित्रपट फ्लॉप झाल्याचं कदाचितच एखादं उदाहरण असावं, नसता हा फॉर्म्युला अगदी सुपरहिट आहे। कोणता आहे तो फॉर्म्युला हेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। नमस्कार, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बुम्बाबुम मध्ये। तर तो फॉर्म्युला आहे पुस्तकांवर चित्रपट बनवणे। होय, पुस्तकांवर जेव्हा चित्रपट बनले आहेत तेव्हा ते हमखास यशस्वी झाले आहेत। याचं सर्वात अलीकडचं उदाहरण म्हणजे छावा। अर्थात फक्त या एका गोष्टीमुळे छावा हिट झाला नाही, पण हा मुद्दा नाकारता सुद्धा येत नाही। मी अजून एक उदाहरण देतो। मराठीतील आजवरची सर्वात यशस्वी वेब सिरीज कोणती? समांतर। समांतर ही वेब सिरीज प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित होती। दुनियादारीच्या बाबतीत सुद्धा हेच। तर आज आपण बघूयात असे हिंदी आणि मराठी सिनेमे जे पुस्तकांवर, कादंबऱ्यांवर आधारित होते आणि त्यांनी एकतर कमाई चांगली केली किंवा वादातीत तरी राहिले। आधी आपण बघूयात असे काही निवडक हिंदी सिनेमे जे कादंबऱ्यांवर आधारित होते। यादीची सुरुवात होते देव आनंद यांच्या गाईड सिनेमाने। गाईड हा सिनेमा प्रसिद्ध लेखक R.K. नारायण यांच्या गाईड नावाच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित होता। हा चित्रपट राजू गाईड आणि रोजी या हाऊसवाईफ कम नर्तिकेची गोष्ट कथन करतो। चित्रपटात S.D. बर्मन यांचं संगीत होतं। देव आनंद आणि वाहिदा रहमान यांच्या मुख्य भूमिका होत्या। चित्रपट त्या काळी मॉडरेट हिट होता, पण आज या सिनेमाला क्लासिकचा दर्जा प्राप्त आहे। हिंदी सिनेमाच्या इतिहासातल्या सर्वोत्तम सिनेमांपैकी हा सिनेमा एक मानला जातो। देवदास। बाबूजी ने कहा गांव छोड़ दो, सबने कहा पारू को छोड़ दो, पारू ने कहा शराब छोड़ दो, आज आपने कह दिया हवेली छोड़ दो, एक दिन आएगा जब वो कहेंगे दुनिया ही छोड़ दो। असो, शरदचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली भाषेतले खूप नावाजलेले लेखक। 30 जून 1917 साली त्यांची देवदास नावाची कादंबरी प्रकाशित झाली। ही कथा इतकी गाजली की गेल्या 100 वर्षात या कथेवर 20हून अधिक सिनेमे वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवले गेले आहेत। हा आपल्यातच एक रेकॉर्ड आहे। संजय लीला भन्साळी यांनी 2002 साली बॉलिवूडचा त्या काळचा सर्वात महागडा चित्रपट या कथेवर बनवला। देवदास हा त्या काळचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता। पण फक्त शाहरुख खानच नाही तर दिलीप कुमार यांनी सुद्धा मोठ्या पडद्यावर देवदास मुखर्जी साकारलाय। 1955 साली बिमल रॉय यांनी याच कथेवर हा चित्रपट बनवला होता, जो देखील सुपरहिट होता। अनुराग कश्यपांचा देवडी सुद्धा असाच यशस्वी होता। ही स्टोरीज तितकी फॅसिनेटिंग होती। यानंतर येते शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचीच एक मानसपुत्री परिणीता। 1914 साली परिणीता बंगाली भाषेत प्रकाशित झाली होती। 2005 साली विधू विनोद चोप्रा यांनी यावर सिनेमा बनवला। पीयू बोले पिया बोले या गाण्यातली विद्या बालन फार पसंत केली गेली। हा विद्याचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता। यात सैफ अली खान, संजय दत्त आणि दिया मिर्झा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या। हा चित्रपट सुद्धा एक कमर्शियल सक्सेस होता। बॉलिवूडचं चेतन भगत यांच्यावरचं प्रेम सुद्धा सर्वश्रुत आहे। चेतन भगत ज्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, अर्थात 2001 ते 10 या काळात, तेव्हा बॉलिवूड वाल्यांनी त्यांच्या 5 गाजलेल्या पुस्तकांवर सिनेमे बनवले। सर्वात आधी 2008 साली त्यांच्या वन नाईट ॲट द कॉल सेंटर या कादंबरीवर हॅलो नावाचा चित्रपट बनला। पुढच्याच वर्षी 5 पॉइंट समवन या त्यांच्या कादंबरीवर बॉलिवूडचा त्या काळचा सर्वकालीन हिट सिनेमा बनला, तो म्हणजे 3 इडियट्स। या सिनेमाने तर सगळेच रेकॉर्ड तोडले होते, शिवाय सामाजिक बदल घडवण्यात सुद्धा 3 इडियट्सचा मोठा वाटा होता। 2013 साली द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ या कादंबरीवर काय पोच है हा सिनेमा बनला। पुढे 2014 मध्ये 2 स्टेट्स आणि 2017 मध्ये हाफ गर्लफ्रेंड हे सिनेमे चेतन भगत यांच्या त्याच नावाच्या कादंबऱ्यांवर बनले। हे सगळेच सिनेमे कमी अधिक प्रमाणात यशस्वीच होते। नुकतेच येऊन गेलेले 12th फेल आणि छावा हे 2 सिनेमे सुद्धा कादंबऱ्यांवरच आधारित होते। 12th फेल हा सिनेमा मनोज कुमार यांच्या बायोग्राफीवर आधारित होता। या सिनेमाने बॉक्स ऑफिस सुद्धा गाजवलं आणि लोकांची मन सुद्धा जिंकली होती। छावाबद्दल वेगळं काय सांगणार। ज्येष्ठ लेखक शिवाजी सावंत यांच्या अतिशय गाजलेल्या कादंबरीवर आधारित या सिनेमाने खऱ्या अर्थाने तुफानच आणलं होतं, जे आपण सर्वांनी अनुभवलं सुद्धा। मी वाट बघतोय कधी मृत्युंजय आणि युगंधर या कादंबऱ्यांवर सुद्धा सिनेमे बनवले जातील। आता तुम्ही कदाचित म्हणाल की बाजीराव मस्तानी सुद्धा नासा इनामदारांच्या राऊ या कादंबरीवर आधारित होता, तर हे पूर्णपणे सत्य नाहीये। बाजीराव मस्तानीची कथा भन्साळी आणि लेखक प्रकाश कपाडिया यांनी लिहिली होती, तर फक्त काही संदर्भांसाठी या कादंबरीचा वापर करण्यात आला होता। चित्रपटाच्या क्रेडिट्स मध्ये सुद्धा या कादंबरीचं नाव खूप उशिरा जोडण्यात आलं होतं।
आतापर्यंत आपण पाहिले हिंदी सिनेमे, पण आपल्या मराठीत सुद्धा कितीतरी सिनेमे आहेत जे पुस्तकांवर आधारित आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की यातले बहुत करून सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी होते आणि त्यांना क्लासिकचा दर्जा सुद्धा प्राप्त आहे. नटसम्राट, ज्यांच्या वाढदिवशी मराठी भाषा दिन साजरा केला जातो, असे कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर अर्थात विवा शिरवाडकर यांच्या एका गाजलेल्या नाटकावर आधारित चित्रपट म्हणजे नटसम्राट. हे नाटकच खरं तर गाजलं होतं. या नाटकाने साहित्य विश्वात आपलं नाव कमावलं होतं. या नाटकाने रंगभूमी गाजवली होती. या नाटकाची एक मोठी लेगसी होती. 2016 साली दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हा ड्रामा मोठ्या पडद्यावर मांडला. त्या काळचा मराठीतला सर्वाधिक यशस्वी चित्रपट होता. 50 कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा होता. यात गणपत रामचंद्र बेलवलकर यांच्या भूमिकेत अभिनेते नाना पाटेकर होते. त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. दिग्दर्शक जब्बार पटेल यांचं साहित्य प्रेम त्यांच्या सिनेमांतून कायमच झळकत आलंय. त्यांचे उंबरठा, जैत्र जैत, सिंहासन असे सिनेमे प्रसिद्ध पुस्तकांवर आधारित होते. 1979 साली आलेला सिंहासन हा चित्रपट अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या 2 कादंबऱ्यातल्या काही निवडक प्रसंगांवर आधारित होते. क्लासिक जैत्र जैत हा सिनेमा गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात गोनी दांडेकर यांच्या जैत्र जैत या कादंबरीवर आधारित होता. स्मिता पाटील अभिनीत उंबरठा हा चित्रपट शांता निसाळ यांच्या बेघर या कादंबरीवर आधारित होता. बरं, त्यांचा 1986 सालचा मुसाफिर हा सिनेमा सुद्धा विजय तेंडुलकरांच्या अशी पाखरे येती या नाटकावर आधारित होता. बरं, जब्बार पटेल यांनी ना कायमच चांगल्या लेखकांसोबत काम केलंय. अरुण साधू, पु ल देशपांडे, विजय तेंडुलकर, नादो महानोर, सतीश आळेकर, गुलजार, दया पवार आणि अजूनही बरेचसे दिग्गज. आता ही नावं किती मोठी आहेत हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. कदाचित यामुळे जब्बार पटेलांचे सिनेमे अतिशय वेगळे वाटतात. ते आजही रिलेव्हंट आहेत. माझ्या नशिबाची वाट कोणी लावली, माझ्या नाही मास्तरांच्या. मला आठवतोय पिंजरा सिनेमा, जो मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातला सर्वाधिक चर्चित राहिलेला चित्रपट आहे. तो सुद्धा एका पुस्तकावर आधारित होता. जर्मन लेखक हेनरिक मॅन यांच्या प्रोफेसर अंड्रॅट या 1905 सालच्या कादंबरीवर पिंजरा आधारित होता. शांताराम बापूंनी लिखाणाची जबाबदारी प्रसिद्ध लेखक शंकर पाटील यांच्यावर सोपवली होती. मला ना एक प्रश्न पडतो की जुन्या काळात सुप्रसिद्ध लेखक मंडळी सुद्धा सिनेमाशी संलग्न राहत होती, सिनेमात लिखाण करत होती. म्हणूनच कदाचित त्या काळचे सिनेमे इतके दमदार असायचे. आजकाल हे होताना दिसत नाही. काय कारण असावं यामागे? लेखक कमी झालेत की वाचन संस्कृतीच लोप पावत चालली, त्याचा हा परिणाम आहे? माहित नाही. मराठीतला भन्साळी लेवलचा म्युझिकल ड्रामा म्हणजेच कट्यार काळजात घुसली हा चित्रपट याच नावाच्या पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेल्या एका नाटकावर आधारित होता. श्रीना पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या कादंबरीवर स्वर्गीय काशीनाथ घाणेकर यांची मुख्य भूमिका असलेला गारंबीचा बापू हा चित्रपट 1980 साली आला होता. रवी जाधवांचा पहिला सिनेमा म्हणजेच नटरंग हा डॉक्टर आनंद यादव यांच्या नटरंग नावाच्याच कादंबरीवर आधारित होता. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार होता. राष्ट्रीय पुरस्कारांचा विषय निघालाच आहे तर जोगवा या सिनेमाबद्दल बोलणं आलंच. बरं, जोगवा हा सिनेमा 1-2 नाही तर 3 वेगवेगळ्या कादंबऱ्यांवर आधारित होता. लेखक राजन गवस यांची भंडारभोग, चारुता सागर यांची दर्शन आणि राजन गवस यांची चौंडक या 3 कादंबऱ्यांवर आधारित होता. राजीव पाटील हे खूप विजनरी दिग्दर्शक होते. मराठी सिनेमा त्यांना खूप मिस करतोय सध्या. 2011 साली आलेला पार्टनर हा सिनेमा वपू काळेंच्या पार्टनर या कादंबरीवर आधारित होता. ही कादंबरी माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक आहे, पण सिनेमा काही त्या तोडीचा बनला नव्हता ऍक्च्युली. अमृता खानविलकरची चंद्रा अर्थात प्रसादोग दिग्दर्शक चंद्रमुखी हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या राजकारणावर आधारित कादंबरीवर बेतलेला होता. प्राजक्ता माळी जेव्हा लखलखत्या तेजाची फुलवंती बनून आली तेव्हा त्या कथेला सजवलं होतं बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीने. त्यांच्या फुलवंती या कादंबरीवर हा सिनेमा आधारित होता. या सिनेमात एक खूप सुंदर प्रसंग आहे जेव्हा फुलवंतीला मस्तानीचा भास होतो आणि ती बेभान होऊन नाचायला लागते. अगदी एखादं पुस्तक वाचताना लिखाणातून जसं वर्णन केलं जातं ना तसंच पडद्यावर चित्रण केलं गेलं होतं. जबरदस्त. 72 मैल एक प्रवास हा ट्विंकल खन्नाने प्रोड्यूस केलेला चित्रपट खूप चर्चेत होता. लेखक अशोक व्हटकर यांच्या 72 मैल एक प्रवास या प्रवास वर्णनावर हा सिनेमा आधारित होता. ही अशोक व्हटकर यांच्या जीवनातली खरी गोष्ट होती. भारत सरकारच्या सर्व शिक्षा अभियानावर आधारित असलेला 2009 सालचा निशाणी डावा अंगठा हा जबरदस्त सिनेमा लेखक रमेश इंगळे उत्रडकर यांच्या निशाणी डावा अंगठा या नावाच्या कादंबरीवर आधारित होता. तुमचा माझा सर्वांचाच आवडता शाळा हा सिनेमा लेखक मिलिंद बोकील यांच्या शाळा नावाच्या 2003 साली आलेल्या कादंबरीवर आधारित होता. खूप सुंदर होता ना हा सिनेमा. सुहास शिरवळकर सुप्रसिद्ध रहस्य कथा लेखक, माझे सर्वात आवडते लेखक. त्यांच्या 3 कादंबऱ्यांवर आजवर कंटेंट निर्मिती झाली आहे आणि तिन्ही कंटेंट प्रचंड यशस्वी झाले आहेत. सर्वात आधी देवकी या त्यांच्या कादंबरीवर सिनेमा बनला होता ज्यात अलका कुबल यांची भूमिका होती. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2013 साली दिग्दर्शक संजय जाधव यांनी सुहास शिरवळकर यांच्या सर्वाधिक यशस्वी आणि प्रसिद्ध कादंबरीला सिनेमाच्या स्वरूपात आयुष्य दिलं. दुनियादारी हा सिनेमा त्या काळचा मराठीतला सर्वाधिक कमाई
करणारा चित्रपट होता. खूप मोठं यश होतं चित्रपटाचं. इंडस्ट्री हिट ठरला होता हा चित्रपट. बरं मला सांगा, आजवरची सर्वात यशस्वी वेबसिरीज कोणती? तर ती आहे समांतर. सुशींची गाजलेली कादंबरी. स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असलेली समांतर OTT विश्वात मराठीची दावेदारी सिद्ध करून गेली होती. जवळजवळ 1 बिलियन म्हणजेच 100 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेबसिरीजला मिळाले होते. आजवर एवढं मोठं यश इतर कोणत्याही मराठी वेबसिरीजला मिळालेलं नाहीये मित्रांनो. आणि हे सगळं शक्य झालं जबरदस्त कंटेंटमुळे. थोडक्यात काय तर सुहास शिरोळकरांची लेखणी म्हणजे सुपरहिटची गॅरंटी. मला तर खूपदा वाटतं की सुहास शिरोळकर यांच्या कथा कादंबऱ्या म्हणजे ना रेडी स्क्रिप्ट आहेत. त्या जशाच्या तशा जरी मांडल्या तरी मराठीत कितीतरी ब्लॉकबस्टर सिनेमे बनू शकतात. येत्या काळात सुशींच्या 2 कादंबऱ्यांवर सिनेमे येत आहेत अशी माहिती खुद्द सुशींच्या कुटुंबियांनीच दिली आहे. आय होप की हे सिनेमे चांगले बनावे. आता बोलूया जयंत पवार यांच्याविषयी. जयंत पवार हे मराठीतले प्रसिद्ध लेखक आहेत ज्यांची पुस्तकं जरा वादातीत राहिली आहेत. त्यांचं लिखाण जरा वेगळ्या धाटणीचं राहिलंय जे सगळ्यांना आवडेलच असं नाही. लालबाग परळ हा विवादित सिनेमा महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला. जयंत पवारांच्या आधांतर या नाटकावर हा सिनेमा आधारित होता. जयंत पवारांनीच या सिनेमाची पटकथा सुद्धा लिहिली होती. 2022 साली महेश मांजरेकर यांचाच अजून एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. नाय वरण भात लोणचा कोण नाही कोणचा. नावाप्रमाणेच हा सिनेमा विचित्रच होता जरा. या सिनेमाची प्रोडक्शन व्हॅल्यू अतिशय खराब होती. म्हणजे कोणत्या हेतूने हा सिनेमा बनवला गेला होता हेच कोणाला कळलं नाही. आणि अतिशय बिभत्स प्रकारे अनेक प्रौढ दृश्य यात दाखवली गेली होती. त्यातली बहुत करून अर्थहीन होती. सिनेमाला जो संदेश द्यायचा होता तो सुद्धा त्याला योग्य प्रकारे देता आला नाही. जयंत पवार यांच्याच याच नावाच्या एका कथेवर हा सिनेमा आधारित होता. तर मित्रांनो, हे होते काही गाजलेले सिनेमे जे गाजलेल्या पुस्तकांवर आधारित होते. पण याखेरीज तुम्हाला आणखी कोणते सिनेमे माहिती आहेत जे पुस्तकांवर आधारित होते ते कमेंट करून नक्की सांगा. पण मग कमेंट मध्ये हे नका लिहू की तुंबाड हा सिनेमा तुंबाडचे खोटे या कादंबरीवर आधारित होता, कारण तो नव्हता. बरं, तुंबाड विषयी सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर तसं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच दमदार कंटेंट साठी दैनिक बोमा बोमला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.